झी 24 तास एक पाऊल पुढे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचं अस्तित्व धोक्यात आलंय, कारण मुंबईतल्या मिठी नदीप्रमाणेच बदलापुरातल्या उल्हास नदीला अतिक्रमणाची मगर मिठी पडली। स्थानिकांनी या विरोधात आवाज उठवूनही कुणी मदत करायला तयार नाही म्हटल्यावर अखेर त्यांनी मदत मागितली झी हेल्पलाईनकडे। पाणी ज्यामुळे कदाचित युद्धाचीही परिस्थिती ओढवू शकते, असं असतानाही राज्यात मात्र याबाबतचं गांभीर्य प्रशासनाला नाही। कदाचित म्हणूनच गावागावात काय किंवा मग शहरात काय पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात। ते प्रदूषित होण्याला कारणीभूतही मनुष्य। प्रशासन गंभीर नसल्यानेच पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात। फक्त प्रदूषण वाढवलं जातं असं नाही, तर या स्रोतांच्या आसपास अतिक्रमणही केलं जातं। वेळप्रसंगी पाण्याचा प्रवाह सुद्धा बदलला जातो। मग घडतात 26 जुलै 2005 सारखे महाप्रलय, किंवा मग नुकतीच घडलेली ठाण्यातली शिळफाट्याची दुर्घटना। पण तरीही कुणीच यातून धडा घेतलेला नाही। बदलापूरमध्येही तसंच दिसतंय। इथल्या प्रशासनालाही पाण्याचं महत्त्व अजूनही पटलेलं नाही। इथून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याचं प्रचंड प्रदूषण झालंय। एवढंच नाही तर नदीला अतिक्रमणाचा विळखाही पडलाय। ही नदी बदलापूर शहरातून वाहते। सोनीवली रोड परिसरात नदीच्या जवळ अनधिकृत चाळींचं बांधकाम सुरू आहे। पालिकेनं फक्त 21 खोल्या बांधण्याची परवानगी दिली असताना इथे 90च्या वर अनधिकृत खोल्या बांधण्यात आल्या। याबाबत जागरूक नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली, पण पालिका प्रशासनाला या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। फक्त अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय असं नाही, तर या खोल्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते उल्हास नदीत सोडण्यात आलंय। त्यामुळे नदी प्रदूषित होतीये। माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये ही बाब उघड झाली आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं सोनीवली रोडवरच्या 8100 चौरस मीटर जागेवर फक्त 673.92 चौरस मीटरवर बांधकामाची परवानगी दिली होती, पण संबंधित बांधकाम व्यावसायिकानं जवळपास 7000 चौरस मीटरवर बांधकाम केलंय। बिल्डर महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत, तर बांधकाम करताना या चाळींमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते थेट उल्हास नदीत सोडण्यात आलंय। त्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतंय। शासन नियमानुसार नदीपासून 500 मीटर परिसरापर्यंत कुठलंही बांधकाम करता येत नाही, पण या चाळीचं बांधकाम बिनदिक्कत सुरू आहे। प्रश्न फक्त अनधिकृत बांधकामाचा नाहीये, या बांधकामामुळे पुराचा धोका वाढलाय। हा धोका सर्वात आधी या अनधिकृत चाळीतल्या नागरिकांनाच आहे। ही त्यांनी विसरून कसं चालेल? मुळात आपण जिथे राहतोय किंवा जे घर आपण विकत घेतोय ते अनधिकृत तर नाही ना, याची माहिती नागरिकांनी आधीच करून घेणं आवश्यक आहे। बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनातले अधिकारी अशी बांधकामं करणारच, कारण त्यातून त्यांना पैसा मिळतो। पण याचा फटका बसतो सर्वसामान्य माणसाला, जो अशा ठिकाणी घर घेतो। मग शिळफाट्यासारख्या दुर्घटना झाल्याशिवाय राहत नाहीत। पूर्ण अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि ड्रेनेज लाईन नदीत सोडल्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे। आसपासच्या परिसरातल्या जागरूक नागरिकांनी याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, पण प्रशासन ढिम्म। का प्रशासन कारवाई करत नाही? प्रशासनाचे हात बांधले आहेत का? की मग इथल्या प्रशासनातही आहेत चिखलीकर आणि वाघ? पण या सगळ्यात फरफट होणार आहे आणि होतीये ती या अनधिकृत चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची। 200 ते 300 रुपयांनी बांधायला लावलेले आहेत। इथे आलेले संपूर्ण लोक आहेत, यांनी प्रत्येकाने जीवाचं रान करून इथे पैसे कमवून आणलेले 5-5, 6-6 लाख रुपये यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना फुकटचं बेघर व्हायला लागणार आहे। तरी यांच्या नगरपालिका कोणतीही ऍक्शन घेत नाही। आम्ही सारखा पाठपुरावा करून सुद्धा दररोज नगरपालिकेत जातो, पण नगरपालिकेतले सर्व कर्मचारी आम्हाला फक्त बोलतात की आम्ही कारवाई सुरू आहे। गेले 20 दिवस झाले आम्ही अर्ज वगैरे केलेले आहे, कोणच या पाठीमागे कोणताच पाठपुरावा करत नाही, कोण नगरसेवक वगैरे कोणच इथे येत नाही। पालिका प्रशासन काहीही कारवाई करत नाही म्हटल्यावर स्थानिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेण्याचं ठरवलं। त्यानुसार हेल्पलाईनच्या टीमची मदत मागितली। या प्रकरणी हेल्पलाईनच्या टीमनं उपनगराध्यक्ष वृषाली मेणे यांना गाठलं। अनधिकृत बांधकामांविषयी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर हास्यास्पद असंच होतं। त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर त्यांना अनधिकृत बांधकामांविषयी किती गांभीर्य आहे हे लगेच कळलं। ऐका त्या काय म्हणाल्यात। नाही, आम्ही लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन लवकरात लवकर कारवाई करू पावसाच्या आधी, असं म्हणाले। उपनगराध्यक्ष बाईंना ही अनधिकृत बांधकामं म्हणजे एका दिवसात हटवता येण्यासारखी वाटतायत की काय? पालिका याच नाही तर इतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करेल अशी जर आपण अपेक्षा व्यक्त केली, तरी इतर प्रश्नही यातून उपस्थित होतातच। या अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्यांचं काय? त्यांच्या डोक्यावर छत कसं आणि कुठून येणार?
कारण त्यांच्या आयुष्याची कमाई तर त्यांनी या घरांमध्ये लावली आणि तेही अनधिकृत निघालं. पण अनधिकृत बांधकामांमध्ये राहून शिळखाट्यासारख्या दुर्घटना ओढवून घेण्यापेक्षा नागरिकांनीच सजग राहणं किती गरजेचं आणि सोयीचं आहे याचाही विचार व्हायलाच हवा. कारण शेवटी सवाल त्यांच्या हक्काचा आहे. बदलापूरहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.